नमस्कार पालकांनो. टीनेजर्सचं पालकत्व निभावण्यासाठी काही प्रभावी गोष्टी आज सांगणार आहे. त्या जर वापरून पाहिल्या तर नक्कीच पालकत्व निभावताना थोडंसं सोपं जाईल. टीनेजर्स मुलांबरोबर ज्यावेळेला आपण डील करत असतो त्यावेळेला कमी बोलणं, कमी रिॲक्ट होणं, कमी इंटरफिअर करणं हे जास्त उत्तम असतं. जेव्हा आपण त्यांना लेक्चर द्यायला लागतो तेव्हा टीनेजर्स केवळ कानावर पडतंय म्हणून ऐकल्यासारखं करतात. खरं म्हणजे ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आपल्यालाही ते कळत असतं आणि ते खरं असतं हे समजणं जरा बरं असतं. म्हणून पुढच्या वेळेला जेव्हा तुम्हाला तुमचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडायचे असतील ना, तर लेक्चर देणं थोडं टाळूया. थोडक्यात आणि एका ओळीत प्रभावीपणे आपले मुद्दे मांडायचे, म्हणजे टू द पॉईंट बोलायचं आहे. आपण जे पाल्हाळ लावत बसतो, जे लेक्चर देत बसतो, कारण आपली तळमळ असते पण ती समोरच्याला ऐकून घ्यायची नसते. मुलांना असं सांगा की तू आज जो पर्याय निवडणार आहेस तोच पर्याय तुला पुढची 5 वर्ष फॉलो करावा लागणार आहे. कोणतं करिअर, कोणते मित्र, अभ्यासाला किती वेळ द्यायचा, सोशल मीडियाला किती वेळ द्यायचा, हे जे काही तू आज निवडणार आहेस त्यावर तुझ्या करिअरची पुढची 5 वर्ष ठरणार आहेत. तू पियर प्रेशर खाली येऊन जर काही करण्यासाठी म्हणून उद्युक्त होत असशील तर आधी विचार कर. नाहीतर मग ॲलर्ट राहणं सोडून दे. कारण चुकीचं काम करून, म्हणजेच आपण एखादं चुकीचं काम करून मग विचार करण्यापेक्षा विचार करून मग ते काम करायचं की नाही हे ठरवायला हवं. आणि त्याला असं नाव देऊन दुसऱ्यावर आरोप करणं की पियर ग्रुपचं प्रेशर होतं म्हणून मी हे केलं, हे योग्य नाही असं मुलाला ठामपणे सांगा. मुलांना हे सांगा की तुला आदर हवा असेल तर तुला दुसऱ्यालाही आदर द्यावा लागेल. कारण आदर हा मागून मिळत नाही, तर तो दुसऱ्याला द्यावा लागतो, तेव्हाच तो तुमच्याकडे देखील परत येत असतो. आपल्यामध्ये म्हणजे पालकांनी मुलांना हे सांगायचं की तुझ्यात आणि माझ्यामध्ये वैचारिक मतभेद असू शकतील, मतमतांतर असू शकतील, आपलं एकमेकांचं एखाद्या विषयावर पटत नसेल, मतभेद असले तरी माझं काही तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही आहे किंवा तू माझ्यासाठी वाईट होणार नाही आहे. मनभेद असू देऊ नको यात. आपल्याला एकमेकांविषयी आपुलकी आणि मायाही राहणारच आहे, जरी आपले वैचारिक मतभेद असले तरीसुद्धा. मुलाला हे सांगा की तू ज्या लोकांबरोबर स्वतःचा जास्तीत जास्त वेळ घालवतोयस ते लोक, ते मित्र खरं म्हणजे तुझ्या आयुष्याला आकार देत असतात, ते घडवत असतात. त्यामुळे थोडंसं डोकं वापर, शहाणपण वापर मित्रांची निवड करताना. मुलाला हे अगदी जरूर सांगा की जे सोपं वाटतं ते बरोबरच असेल असं नाही. काही काही वेळेला शॉर्टकट्स हे आपल्याला खूप सोपे वाटतात, पण ते बरोबर असतीलच किंबहुना ते चुकीचेच असतात हे लक्षात ठेव. कारण जे बरोबर असतं आणि जे सोपं असतं फार क्वचित असं असतं. म्हणून चॉईसेस करताना खूप विचारपूर्वक कर. पालकांनो, मुलांना हे सांगा की तुम्ही इतरांना कंट्रोल करत नाही, कारण तुम्ही त्यांना कंट्रोल करूच शकत नाही. पण इतरांना कसा प्रतिसाद द्यायचा, तो खूप लाऊड द्यायचा आहे, खूप अग्रेसिव्ह द्यायचा आहे, खूप निगेटिव्ह द्यायचा आहे, असं काय करायचं, कशा पद्धतीने प्रतिसाद द्यायचा हे नक्की तुम्ही ठरवू शकता. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश आलं, फेल्युअर आलं म्हणजे जग सगळं संपलं आहे असं कधी होत नाही. खरं म्हणजे तुम्ही केलेल्या प्रयत्नांचा तो एक फीडबॅक असतो. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट बरोबर करता, तेव्हा योग्य करता, तेव्हा तुम्ही लोकप्रिय होता असं नाही, तर आपण काहीतरी चांगलं केलेलं आहे असं जेव्हा तुम्हाला मनापासून वाटतं आणि त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो, तेच चांगलं असतं. तेव्हा पॉप्युलर होण्यासाठी म्हणून आपण काहीतरी चांगलं करतोय असं कधीच होत नसतं. सोशल मीडिया खूप आवडतं तुम्हाला, खूप अट्रॅक्ट होता तुम्ही, पण तो कायम राहणार आहे, तो काही संपत नाही आहे. पण तुमचं जे काही स्वतःचं होणार आहे, तुमचं भविष्याचं काय होणार आहे, हे मात्र तुम्हाला विचार करायला हवं. कारण भविष्य पुढे जात राहणार आहे, करिअर पुढे जात राहणार आहे, आयुष्य पुढे जात राहणार आहे. सोशल मीडिया तुम्हाला नंतरही वापरता येणार आहे. प्रत्येकालाच आयुष्यामध्ये पहिल्या सीटवर बसायला मिळत नाही. त्यामुळे जर तुम्हाला हे बघायचं असेल की मला आयुष्यात प्रगती करायची आहे, ते मी कोणाबरोबर बसतो, उठतो, बोलतो, शेअर करतो, याचा जरूर विचार करा. जर आपलं एखाद्या मित्राबरोबर काही लोकांबरोबर जुळत नसेल, आपण कम्फर्टेबल नसू, तर नाईलाजाने प्रेशर घेऊन, दडपण घेऊन, ताण घेऊन त्यांच्याबरोबर राहू नका. जेव्हा तुम्हाला असं दिसेल की म्हणजे पालकांना हे मी सांगते की जेव्हा तुम्हाला असं दिसेल की तुमची मुलं
त्यांच्या वयानुरूप मॅच्युरिटीने वागत आहेत, त्यावेळेला त्यांना त्यांच्या वयाला अनुरूप असं स्वातंत्र्य द्यायला हरकत नाही. मुलांना हे सांगा की मी तुला इथे कंट्रोल करायला नाही तर मार्गदर्शन करण्यासाठी आहे. कोणीही पाहत असो किंवा नसो, तू तुझे प्रयत्न चालूच ठेव, कारण तुझ्या प्रयत्नात तुझं वेगळेपण आहे. पालकांनो, या टीनेजर्स मुलांच्या बाबतीमध्ये आपण मुलांना हे सांगितलं पाहिजे की जरी चुका झाल्या तर त्या लपवू नकोस, कारण परिस्थिती चिघळत जाईल आणि मग चुकांना दुरुस्त करणं हे सोपं जाईल. पण आपण दोघांनी मिळून जर चूक समजून घेतली आणि तिला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर प्रश्न नक्की सुटत जातील. धन्यवाद.